काय गादिरा पुस्कट बघू जरा सरळ तर कर की माझ्या ब्लॉग मध्ये दिसू दे. जम्बो कलरिंग बुक बघू ती काय. 8 दिवस झाले आदिरा ज्या बुकची वाट बघत होती ते फायनली आलेले आहेत आणि ते पाहण्यातच ती खूप बिझी झाली होती. तर अशाची आमची दिवसाची सुरुवात झाली. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. त्याच्यानंतर आमच्या घरी खूप सारी अशी जांभळं आणली होती, खूप मोठी मोठी होती आणि ते खाण्यातच आम्ही सगळे बिझी झालो होतो. किती खाऊ आणि किती नाही असं झालं होतं आम्हाला. एवढी ती गोड आणि छान होती. सोनू शाळेला चालला. आणि आज आदिरा दीदीचा फर्स्ट डे ऑफ स्कूल होता आणि विहान सुद्धा तिला सोडायला स्कूलला निघालेला होता. आम्ही असं एक्सपेक्ट केलं होतं की विहान 5-10 मिनिटं तिथे थांबेल, थोडंसं खेळेल दीदीसोबत आणि मग तोही रिटर्न येईल. तर अशाच आशेनं आम्ही त्याला सुद्धा आदिरासोबत स्कूलला घालवायला रेडी केलं होतं आणि दोघंही मुलं खूप छान अशी रेडी होऊन निघाले होते स्कूलला जाण्यासाठी. आणि विहानचा पण हा आज फर्स्ट डे असणार आहे स्कूलचा. खूपच लहान वयात फर्स्ट डे आहे त्याचा आज आणि त्याला म्हटलं त्याला तोही स्कूल थोडंफार बघून येईल म्हणून म्हटलं त्यालासुद्धा आदिरासोबत आज स्कूलला घालवावं. त्याच्यासाठीच आम्ही त्या दोघांना छानसं असं रेडी केलं होतं, खाऊ पिऊ घातलं होतं आणि ते आता बाबांसोबत निघाले होते स्कूलला जायला. बाय विहान, बाय आदिरा. थांबा थांबा थांबा, त्याची बॅग नीट नाही. बाय बाय विया. दिराचा स्कूलचा फर्स्ट डे खूप छान गेला पण विहानचा काही छान गेला नाही. विहान तिथे गेल्यावर लगेच रडायला सुरुवात केली असं मला कळालं. त्यामुळे विहान अगदी 5 मिनिटात रिटर्न आला आणि त्याच्या रोजच्या खेळण्यात बिझी झाला. तर त्याच्या बाबांसोबत तो ट्रॅक्टरमध्ये बसून राऊंड मारत होता. त्यांचं काम चालू होतं आणि विहानला सुद्धा ट्रॅक्टरमध्ये घेऊन ते फिरवत होते. याच्यातच विहान बिझी होता आणि मुलांचीच खेळणी खूप आवडतात. त्याला असं ट्रॅक्टर गाडी वगैरे खूप सगळं आवडतं. फारसं वगैरे असं घरात खेळायला किंवा सॉफ्ट टॉईज वगैरे त्याला नाही आवडत. त्याला गाड्या वगैरे खूप आवडतात. मग त्याचं तेच चालू होतं. कोणी जाताना दिसलं की त्यालाही त्याच्यासोबत जायचंच असतं आणि आमचा दिवस याच्यातच जातो, त्याचा पाठलाग करण्यात आणि त्याचं पाहण्यात, त्याचं खाऊ घालण्यात किंवा त्याचे दिवसभरासाठी कपडे चेंज करण्यात. यातच आमचा दिवस जातो. हे सगळं झालं, चेंज वगैरे केलं आणि 5 वाजता आमचा पुन्हा खेळ चालू झाला. आणि खरं म्हटलं तर लहान मुलांना फारशी खेळणी वगैरे खेळायला लागतच नाही. आपणच आपली हाऊस म्हणून त्यांना आणून देतो पण ते कशात सुद्धा त्यांचं मन रमवून घेतात. त्यांच्या दोघांचं हेच चालू होतं. तर आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग पाहायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.